माझे मित्र प्रशांत दोशी यांचं वाल्हे येथे संजय मेडिकल स्टोअर्स आहे. आज ते मेडिकल स्टोअर 35 वर्षे त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहेत. समाधान या गोष्टीचं वाटतं, वाल्ह्यासारख्या ग्रामीण भागामध्ये मेडिकल स्टोअर सुरू केल्याच्या नंतर स्वतःचे फार्मसीचं ज्ञान त्या ठिकाणी घेतलेलं होतं. एका बाजूला औषधे द्यायची, दुसऱ्या बाजूला येणाऱ्या जे काही वेगळ्या प्रकारचे आजार असणारी लोक असतात त्यांना ओरिएंटेशन करायचं, त्यांना समजावून सांगायचं आणि औषधापासून दूर कसं राहता येईल. आजार झाला तर ही औषधं घ्या, तुम्ही नक्की बरे व्हाल, पण तुम्ही आजारीच पडू नये यासाठी कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे याच्यासाठी सातत्यानं प्रबोधन करणारा माझा मित्र प्रशांत दोशी यांनी अतिशय उत्तम प्रकारे हे संजय मेडिकल अँड जनरल स्टोअर्स त्या ठिकाणी चालवलं. आम्हा सगळ्यांचा तो अतिशय जवळचा मित्र आहे, त्याच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे. माणूस म्हणून तो सातत्यानं सगळ्यांना मदत करत असतो, सहकार्य करत असतो. याच्याबद्दल वाल्हे आणि वाल्हे परिसरातील सगळ्यांनाच त्या ठिकाणी अप्रूप वाटतं. अतिशय उत्तम प्रकारची सेवा त्यांनी त्या ठिकाणी दिली. इथून पुढे अशा प्रकारची ग्राहकांना उत्तम प्रकारची सेवा त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळावी अशा प्रकारची अपेक्षा करतो. प्रशांत, त्याच्या परिवाराला आणि संजय मेडिकल स्टोअर्स या परिवाराला मी मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. हॅलो प्रशांत, 35व्या वर्षात संजय मेडिकल पदार्पण करत आहे, त्याबद्दल तुझे अनेक अभिनंदन. मला वाटतं वाल्यात आपण दोघेही एकाच वेळी ग्रो झालो. तुझी मेहनत आणि चिकाटी यामुळे तू उत्तम यश संपादित केले आहे. तुला तुझ्या भावी आयुष्याबद्दल माझ्याकडून शुभेच्छा. तू केलेले मोलाचे सहकार्य माझ्या नेहमीच लक्षात राहील. नमस्कार शेठ. 35व्या वर्षात पदार्पण करत आहे त्याबद्दल तुमचे अभिनंदन. तुम्हाला वहिनीची भरपूर साथ मिळाली आणि तुम्ही केलेली मेहनत आम्ही समोर बघितली आहे, त्याबद्दल तुम्हाला अनेक शुभेच्छा आणि हॅपी. मी मनोज भोसले, राहणार वाल्हे. 25 वर्ष झाली संजय मेडिकलमध्ये काम करत आहे. आज संजय मेडिकलला 35 वर्षे पूर्ण झाली. मेडिकलचे मालक श्री प्रशांत दोशी शेठ हे स्वभावाने अत्यंत चांगले आहेत. त्यांचा स्वभाव मनमिळावू आहे, सर्वांना मदत करतात. अशीच त्यांची प्रगती होत राहो. 35 वर्षाची 100 वर्ष हो अशी इच्छा व्यक्त करतो. नमस्कार. आपल्या सर्वांचे लाडके वाल्हेगावची शान म्हटलं तरी चालेल, कारण फार ते आपुलकीचं नातं आहे. संजय मेडिकलचे मालक सन्माननीय प्रशांतजी दोशी सर यांच्या मेडिकलला 35 वर्ष होत आहे आणि ह्या 35 वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी अनेक ग्राहकांशी प्रेमाचे संबंध जोडले, नातं जोडलं आहे. त्यातीलच मी एक आहे. शाळा कॉलेजमध्ये असताना सरांच्या मेडिकलमध्ये आम्ही जायचो. वह्या, पुस्तकं, मेडिसिन घेऊन यायचो. सरांचा स्वभाव तेव्हा जसा होता, आजही आम्ही एवढे मोठे झालो तरी सरांचा स्वभाव तसाच आहे. म्हणजे असं मला तर म्हणावं लागेल की डॉक्टरांच्या इंजेक्शननी लोक कमी बरी व्हायची, परंतु सरांच्या बोलण्याने, हसण्या खेळण्याने आणि आधार देण्याने लोक बरीचशी बरी व्हायची. आजही मला काही काम नसलं वाल्यात तरी आमची गाडी तिथे येऊन थांबते, साहेबांशी गप्पा गोष्टी रंगतात आणि मन कसं भरून येतं. अशी लोक समाजाला हवी असतात. स्वतःसाठी सगळेच जगतात, परंतु दुसऱ्यासाठी जगणं पण महत्त्वाचं असतं. त्यांचे 2 शब्द प्रेमाचे आम्हाला देखील फार आनंद देऊन जातात. सरांच्या मेडिकलला, संजय मेडिकलला 35 वर्ष होत आहेत. अशीच त्यांना त्या मेडिकलला उदंड आयुष्य लागावं आणि सरांना सुद्धा उदंड आयुष्य लागावं हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. हॅलो प्रशांत, तुला खूप खूप शुभेच्छा. खूप लाखीतनं खूप कष्टातनं बाबा शिक्षण पूर्ण केलं आहे. पूर्वीचे तुमचे दिवस आठवले, अजूनसुद्धा वाईट वाटतंय सगळं आठवल्यानंतर. आणि त्यातनं सुद्धा तुला तसं पाहिलं तर अगदी लहानपणापासून तुम्हाला प्रत्येक पावलावर खड्डे होते, प्रत्येक ठिकाणी ठेच लागत होती, पण त्यातनं सुद्धा तू जिद्दीनं कष्टानं शिक्षण पूर्ण केलं, मेडिकल उभं केलं आणि आज तुझे भरभराटीचे दिवस आले. खूप आनंद वाटतो. जरी आज तू माझ्या मुलीला बहीण मानली आणि बहिणीपेक्षा मला आईचं स्थान देतोय, त्याच्याबद्दल मला आनंद आहे. आणि इथनं पुढं तुला खूप 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 शुभेच्छा, कारण एकदम मार्गाने त्यातनं तू नंदनवन उभं केलंयस आणि त्यातनं तू गिऱ्हाईकाचं प्रेम मिळवलंयस, गिऱ्हाईकाचं आदर ठेवतोयस, गिऱ्हाईकाला सन्मानाने वागवतोय. ह्याबद्दल सुद्धा मला खूप आनंद वाटतो. आजपर्यंत म्हणजे 35 वर्षात तुझ्या धंद्यात कधीही काही फरक झालेला जाणवत नाही, त्याच्याबद्दल पण आनंद वाटतो. इथनं पुढं कायमस्वरूपी तुझी अशीच भरभराटी हो आणि पुढचं आयुष्य तुझं सुखी, समाधानी आणि आनंदी जावं हीच इच्छा. हाय प्रशांत काका, तुमच्या दुकानच्या 35व्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा.
तुम्ही जसं तुमचं नाव प्रशांत आहे त्याचप्रमाणे तुम्ही इतका तुमचा स्वभाव शांत आहे, त्यामुळे तुम्ही इतकी माणसं जोडली आहेत आणि तुमचं आज हे एवढं मोठं इतकं सुंदर विश्व तुम्ही उभा केलं. त्यासाठी तुम्हाला आमच्या गांधी फॅमिलीतर्फे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. मी ॲडव्होकेट सरला तिवारी, केअर ऑफ डॉक्टर जवाहरलाल मोतीचंद कोठाडिया, गांधी चौक, वाल्हे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. प्रशांत, मी तुला 1989 पासून ओळखते. मी या वाल्हे गावामध्ये 6 जून 1989 साली पदार्पण केले. तेव्हा मी खूप लहान होते, मी 7वीत होते. त्याच्या काही महिन्यानंतर 6 जून साधारण दिवाळीच्या दरम्यानमध्ये 89 साली तू मेडिकल दुकान टाकले. तेव्हा तुमचं घर असं बसकं छोटं होतं. तू नव्यानं दुकान वाल्हे येथे चालू केलं. दुकान म्हणण्यापेक्षा मेडिकल चालू केलं आणि सर्व वाल्हेकरांना, वाल्ह्यातल्या सगळ्या डॉक्टरांना भरपूर प्रमाणात सहकार्य केलं आणि मेडिकलला जोडधंदा म्हणून जनरल स्टोअर पण टाकले. आणि वाल्हे गावामध्ये खूप काही गोष्टी त्या काळी मिळत नसे. छोटीशी गोष्ट घ्यायची म्हटली तर नीरा गावाला जावं लागायचे किंवा जेजुरीला जावं लागायचे. पण सर्व ग्राहकांची समस्या का हाल एक ही है, प्रशांत दोषी. प्रशांत दोषी यांनी संजय मेडिकल या नावाने मेडिकल अँड जनरल स्टोअर टाकले आणि त्यांचा धंदा खूप जोमाने चालायला लागला. या धंद्यामध्ये ग्राहकाशी कसे वागायचे किंवा मेडिकल संदर्भात डॉक्टरांशी खूप संपर्क यायचा. त्याच्यामुळे डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन प्रत्येकाला डॉक्टरांची सही किंवा अक्षर, हस्ताक्षर कळत नसे. पण प्रशांत हा सगळ्यांना समजून घेत असे. आमचे डॉक्टर जवाहरलाल मोतीचंद कोठाडिया यांनी प्रशांतला एखाद्या गोष्टीसाठी किंवा एखाद्या मेडिसिनसाठी जर फोन केला तर प्रशांत कधीही नाही असे उत्तर देत नाही. आता उपलब्ध नाही पण मी आणून देतो, सकाळी दिलं तर चालेल का, अशा सौम्य भाषेत तो प्रत्येक गोष्टीचा सोल्युशन काढत असे. त्याच्यामुळे प्रशांतच्या तोंडात असलेला गोडवा, प्रशांतचे गिराईक मिळवण्याची टॅक्ट आणि गिराईकाशी संबंध वाढण्याची त्याची भाषा शैली ही अत्यंत मऊ आणि धंद्याला योग्य अशी जोड होती. प्रशांत कधी कुणाला खेकसला नाही, कटू बोलला नाही, कधी कोणावर रागवला नाही. एखाद्याने सांगितलं प्रशांत आत्ता पैसे नाही, नंतर देतो, ठीक आहे, मांडून ठेवतो. जरी एखाद्याची उधारी भरपूर झाली तरी सुद्धा प्रशांतने कधी सुद्धा त्या माणसाला तिटकारा केला नाही किंवा झिडकारलं नाही. सौम्य भाषेत आपले मागचे पैसे राहिलेत, तेवढं बिल दिलं तर बरं होईल, अशी त्याची भाषा असायची. आणि या भाषेमुळे त्याने तमाम वाल्हेकरांचे, तमाम म्हणण्यापेक्षा सर्व वाल्हेकरांचे मन जिंकलेले आहे. आणि त्यांनी हे मन जिंकून दोषी घराण्याचं नाव लौकिक कमवलेलं आहे. आणि मेडिकल आणि जनरल स्टोअर ह्याच्यामध्ये कुठली गोष्ट वाल्हेकरांना कुठे मिळेल हा प्रश्न जर पडत असेल, कुठे मिळेल कोणालाही विचारलं तर ते म्हणतात संजय मेडिकल. संजय मेडिकल म्हणजे प्रशांतला एखादी गोष्ट सांगितली की प्रशांत मला अमकं पाहिजे, उद्या देतो, मागवून देतो. पण तो कधी असं म्हणणार नाही की इथं मिळत नाही, आणणार नाही किंवा नाही आहे माझ्याकडे. नाही हा शब्द त्याच्या तोंडात नसेल. प्रशांत हा नेहमी पॉझिटिव्ह वृत्तीचा माणूस आहे. शांत, निरामय, निरागस आणि ग्राहकांशी गोडी लावणारा असा हा प्रशांतच्या जनरल मेडिकल
मेडिकल अँड जनरल स्टोअर याला 35 वर्ष पदार्पण होतंय. त्याबद्दल प्रशांत तुला अनेक अनेक शुभेच्छा. तुझा व्यवसाय असाच वृद्धिंगत राहो आणि त्याचबरोबर तुझं निरोगी निरामय आयुष्य राहो. नमस्कार. आज 35वा वर्धापन दिनानिमित्त प्रशांत जोशी यांना खूप खूप शुभेच्छा. माझा 35 वर्ष जे त्यांचं मेडिकल चालू आहे त्यात त्यांनी 24 तास सर्वांना चांगल्या सेवा दिलेल्या आहेत आणि सर कधी काय रात्रीला म्हटलं तरी मेडिकल उघडून त्यांनी लोकांना पेशंटला औषध पुरवठा केलेला आहे. त्याबद्दल त्यांचं मानावे तेवढे आभार थोडेच आहेत आणि अगदी डिस्काउंट मध्ये लोकांना अगदी वैद्यकीय सेवा चांगल्या प्रकारे दिल्या. हॅलो, मी हरणी गावचा जयसिंग विठ्ठल यादव या हरणी गावचा रहिवासी असून मी संजय मेडिकलमध्ये 10 वर्षे झाले मी ही औषधं वगैरे घेण्यासाठी येत असतो. त्यांनी मला चांगल्या प्रकारे सेवा दिलेली आहे, त्याबद्दल काही शंका नाही. ते माणुसकी बाजबी आहेत, सगळ्या प्रकारे सहकार्य करतात. तेच, बाकी काय. माझं नाव विजय नारायण कदम, मी दौंडचा राहणार आहे आणि गेले 35 वर्ष मी या मेडिकलला सातत्याने सतत या ठिकाणी ग्राहक म्हणून सेवा देत आहे. आणि सेवा देत असताना प्रशांत शेटनी या ठिकाणी येणाऱ्या सर्व आपल्या ग्राहकांची मनोभावे सेवा केली आणि सेवेच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने आम्हाला सेवा दिली. त्याबद्दल त्यांचं मी आज या ठिकाणी अभिनंदन करतो. तुझ्या मेडिकलला प्रशांत 35 वर्ष पूर्ण झाली. त्या 35 वर्षाच्या कारकिर्दीत तुझे काय केलंस त्याच्या शुभेच्छा. मी नाथाजी व्यंकट पवार, बहिर्जीची वाडी, संजय मेडिकल जनरल स्टोअर हे 35व्या वर्षात पदार्पण करत आहे. तरी मी त्यांचे अभिनंदन करत आहे. त्यांनी आम्हाला आत्तापर्यंत चांगली सुविधा दिली आणि माझा सहवास शाळेपासूनच होता आणि त्यांनी शून्यातून एवढे मोठं मेडिकल उभं केलं शाळा शिकून. आणि सर्वांना म्हणजे रात्री असो कधी असो तरी आम्हाला ते सेवा देतात. फोन केला कधी बी तरी उठून आम्हाला गोळ्या औषधं लागली तरी लगेच देतात. आणि त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही त्यांचे आभार आहे. आमच्याकडे पैसे असोत अहो नसोत त्यांचा त्यांनी विचार केलेला नाही, पण पहिले आम्हाला औषध देतात. त्यांचा स्वभाव सुद्धा मनमिळावा आहे. बाकी सर्व गोष्टी त्यांच्या अनुकूल आहेत आणि त्यांचे अशीच भरभराट व्हावा मेडिकलची. संजय मेडिकल जनरल स्टोअर्स वाल्हे यांचा 35व्या वर्षाचा वर्धापन दिनानिमित्त मी माननीय प्रशांत जोशी यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि खरंच एक सांगू इच्छितो मी की माणसाचं जीवन जगत असताना 2 गोष्टींची मानवी जीवनात खूप अत्यंत गरज आहे. ती एक म्हणजे चांगल्या प्रकारची मैत्री आणि चांगल्या प्रकारची औषधं. या दोन्हीचा जो मेळ बसलेला आहे ते एक जनजागत उदाहरण म्हणजे प्रशांत धन्यकुमार जोशी. शेठजी खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. मी भाऊसाहेब मारुती पवार, वाल्हे आडाची वाडी, संजय जनरल स्टोअर्स मेडिकल यांना 35 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांचा व्यवसाय हा सचोटीने व प्रामाणिकपणे केल्याबद्दल त्यांची जी भरभराट झाली त्या भरभराटीला मी शुभेच्छा देतो. वालचंद डवळे, राहणार वाल्हे. संजय मेडिकल अँड जनरल स्टोअर्स हे 35व्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्यासाठी प्रशांतचे खूप खूप अभिनंदन करतो. मी प्रशांतकडे सुरुवातीला 9 वर्ष काम करत होतो. त्यावेळेस मला प्रशांत घरच्याप्रमाणे वागणूक असायची. कष्टाने आणि मनमिळावू स्वभावाने अनेक माणसं जोडली आणि प्रशांतला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.